नमस्कार मित्रांनो, यशस्वी संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत टाईम अँड वर्क पार्ट 2. म्हणजे काय? काळ, काम, वेग. काय? काळ, काम आणि वेळ हा पार्ट 2 म्हणजे भाग 2. कोणत्या पण ते LCM म्हणजे लसावी लसावी मेथडने आपण हे शिकणार आहोत मित्रांनो. याच्या पहिले भाग 1 झाला आहे, त्यामध्ये तुम्हाला लसावी कसा काढायचा ते तुम्हाला सांगितलं आहे. आता भाग 2. मित्रांनो, गणित वाचा. गणितामध्ये काय म्हणताय? ए एका कामाचा 2/5 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 3/4 भाग 15 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता एने एखाद्या कामाचा हा ए आहे, बरोबर. 2/5 म्हणजे किती होते? हे 40% होते, बरोबर. 2/5 म्हणजे किती? 40%. मग काय होते? 40% काम 12 दिवसात केलं म्हणजे काय? 2/5 म्हणजे 2 बरोबर 12, तर 5 बरोबर किती? हे होईल काम. त्या बे एक बे बे छकम 12 झालं. आणि यांनी याला भागितलं आपण. काय भागितलं? आता 6 जे आलं, 6 आणि ह्या 5ला गुणा. 6 पंच 30 म्हणजे ए ते काम पूर्ण केलं असतं तर त्याने ते 30 दिवसात पूर्ण केलं असतं. आता बीचं बघू. काय म्हणतं बीचं? बी पा बी 3/4 भाग म्हणजे काय होते? 75%. काय होईल? 3/5 बरोबर तर काही 15. ते इथे 15. तर 3 म्हणजे 15. तर 4 म्हणजे किती हे विचारलं बघ. काय याला भाग द्या. 3 एक 3, 3 5 15, 5 चोक 20. बी किती दिवसात करते तो काम? बी ते 20 दिवसात काम पूर्ण करते, बरोबर. आता समोर काय करायचं? आता लिहा मग. ए जे एक काम 20 दिवसात 30 दिवसात करते, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. याचा एलसीएम किती येईल? 20 त्रिक 30 दुने 60. 30 दुने 60. इथे 2चा भाग जाईल. एलसीएम 60 आला. 2 हे 3. मग काय होईल? 60. पूर्ण काम किती आहे? 60 आहे. दोघा मिळून की एका दिवशी काम किती करते? 2 आणि 3 5 भागिले 5. 60 भागिले 5 बरोबर 12. यांनी किती दिवसात पूर्ण काम केलं? हे पूर्ण हे काम पूर्ण केलं 12 दिवसात. किती? 12 दिवसात हे काम पूर्ण केलं. पुन्हा एक वेळा सांगतो मित्रांनो, बघा. तर काय म्हटलं आहे? इथे म्हटलं आहे ए आणि एका कामाचे 2/5 भाग, बरोबर. 2/5 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. किती? 12 दिवसात. मग काय लिहिलं? पूर्ण काम किती दिवसात करतो? मग काय येईल? 12. हे जे 2 आहे, हे 2 इकडे काय भागीला होईल? 12 भागीला 2. 5 वरती जाईल. गुणीला 5 काय होईल? 6 पंच बे एक बे बे छकम 12. 6 पंच 30. हे काय करतो? हे काम ते 30 दिवसात करतो. झालं. तर बीचं घ्या. बीचं काय म्हणताय? 3/4. 3/4 ते 4 बरोबर 15. 3 म्हणजे 15, 4 म्हणजे किती? ते काय होईल मग? 15 गुणीला 4 भागीला 3. 3 एक 3, 3 5 15, 5 चोक 20. बी तेच काम 20 दिवसात करतो. आता लसावी घेतला. हा का पूर्ण हे काय? एकूण लाग म्हणजे हा पूर्ण दिवस म्हणजे ए इंडी म्हणजे प्रत्येकी ते काम पूर्ण करायला किती दिवस घेतो हे ते झालं आहे. आता काम किती आहे? दोघाचा एलसीएम. दोघांचे एलसीएम कसे काढतात? आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 30 आहे दोघांपैकी. मग 30ला 20ने भाग देतो का? नाही जात. 30ला किती जातो? 60ला जातो. 30ला 60ने भाग देतो. 60ला 20 पण जातो. म्हणजे इथं 60 येते. 30 भागीला 60, 60 भागीला 30 2, 60 भागीला 20 3. हे काय झालं? प्रति दिवस काम झालं. काय झालं? हे प्रति दिवस काम झालं.
बरोबर. आता काय लिहिते मग आता पूर्ण काम हे काय 60 आहे, हे 60 आहे पूर्ण काम, पूर्ण काम. आणि हे काय 30 आणि 20 हे आहे प्रत्येकी काम करायला लागणारा दिवस आहे. बरोबर. आता काय करता आपल्याला हे दोघं मिळून जर काम केलं तर किती दिवसात पूर्ण करेल? पूर्ण काम 60 आहे. ए किती दिवसात काम करतो? पूर्ण एका दिवसात किती काम करतो? 2. आणि बी 3. 2 अधिक 3 झालं. तिथं लिहा 60 भागीला 5 म्हणजे 12 पंचे 60. तर ते 12. उत्तर काय ते मग 12 दिवस. समोरचं पाहू. समोर काय म्हटलंय? याची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. काय म्हणते? एची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे म्हणून आखाडे काम एखादे पाहिजे तिथं का एखादे काम करायला ए बी पेक्षा 10 दिवस जास्त 10 दिवस कमी घेतो. बरोबर. याची कार्यक्षमता दुप्पट आहे म्हणजे काय होते? एखादं काम बी आणि हा ए आहे. बरोबर. बी आणि ए. बी एखादे काम पूर्ण करायला किती एका दिवशी 2 दिवस घेतात. तर एची कार्यक्षमता त्याच्यापेक्षा दुप्पट आहे म्हणजे किती दिवस घेईल? एकच दिवस घेईल. बरोबर. हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करते? दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करते? हां समोरचं बघा इथं का आखाडे काम करायला बरोबर एखादे काम करायला ए बी पेक्षा 10 दिवस कमी घेतो. आता काय झालं? 1 वजा 2 म्हणजे किती ते सॉरी इथं घ्या. इथं काय 2 वजा 1 म्हणजे काय ते 1. 1ची किंमत किती आली? 10 आली. हा ए 10 दिवस घेतो. बी किती दिवस घेईल मग? ए 10. 1 म्हणजे 10, 2 म्हणजे 20. झालं. आता याचा लसावी घ्या. लसावी किती होईल? 20. 10 जाईन 2 20. 20 एक 20 किती? एक 20. झालं. आता काही पूर्ण काम 20 आहे. ए आणि बी म्हणून किती घेतलं? 3. आता 20 भागीला 3. 3 छक 18 राहिले 2. इथं काय येईल? 6 भागितलं कशाने? 3नी शिल्लक राहिले 2. 6 203 दिवस. एची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. एची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. हा एची ए आणि ए बी कार्यक्षमता किती? ए पेक्षा दुप्पट आहे म्हणजे ए एका दिवशी 2 काम करतो तर बी एका दिवशी 1 काम करतो. हे काय? हे आहे कार्यक्षमता. बरोबर. आता काय विचार दोघे मिळून जर एक आता इथं एलसीएम घ्या इथून आतापर्यंत आपण काय आलो होतो? इथून आपण खाली आलो होतो असं. आता काय करतं आपल्याला इथून जा आपल्याला हा आकडा माहीत आहे. तिथून वरती जात आहे. दोघांचा एलसीएम किती येईल? 2. ह्या दोननी याला बघा. 2ला 2 म्हणजे 1. ह्या 1नी ह्या 2ला बघा 2. बोलो बरोबर. तर काय दोघे मिळून हे काम 14 दिवसात करतात. किती? दोघे मिळून हे काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर ए एकटा किती दिवसात करेल म्हणताय? मग घ्या. काम किती आहे? कार्यक्षमता यांची 3. 3 गुणिला 14 हे पूर्ण काम झालं. झालं. तर आपण रेशो घेतला. ए एकची एका दिवशी कार्यक्षमता किती आहे? 2 भागीला 2. काय होईल मग इथं? या 2नी 14ला भाग द्या. 7 सात्रिक 21 किती येईल? 21 दिवस. हे काय? आपण कार्यक्षमता घेतली. एची एका दिवशी कार्यक्षमता 2 आहे. बीची 1 आहे. हे काय? पूर्ण काम आहे. यांना लागणारा कार्यकाळ आहे म्हणजे किती दिवस लागले हे आपण कसं घेतलं? गुणोत्तर.
गुणोत्तरमध्ये घेतलं आणि याला काय म्हणतात रेशो, आपण हे रेशोमध्ये घेतलं. समोरचं पाहू. समोर काय म्हणतात ए एक काम 4 तासात करतो, लिहा ए एक काम 4 तासात करतो, एक काम 4 तासात करतो. बी आणि सी मिळून 3 तासात पूर्ण करतो आणि ए आणि बी मिळून 2 तासात पूर्ण करू शकतो. तर ए बी सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? इथं दिवसात पाहिजे होतं, दिवसात पूर्ण करेल. आता काय येतं एलसीएम? सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 4. 4 दुने 8, 8नी 2ला भाग देते, 8ला 2 येते पण 3 येत नाही. 4 त्रिक 12, लिहा 12 एलसीएम आला. कारण 3 आते 2 आते 4 आते, 4 त्रिक 12, 3 चौक 12, 2 छकम 12, बरोबर. आता काय विचारलं ए बी सी, इथं आपला ए बी सी दिलाय का? ए बी सी दिलं नाही. आपल्याला काय काढायला का इथून? आपल्याला आता इथून ए बी सी काढायचा आहे. ए बी सी, इथं फक्त ए दिलाय, इथं बी सी दिलाय, बरोबर. इथं बी सी दिलाय, बी सी दिलाय बी सी. तर काय करायला लागेल मग ए बी सीचं? काय करायला लागेल तिथं? तर मग आपल्याला ए बी सी दिलाय, पूर्ण काम किती आहे? 12, बरोबर. ए किती आहे? 3. बी सी किती आहे? 4, बरोबर. बी सी 4 झालं, मग 3 अधिक 4 किती? 7. 12 भागीला 7 करा, किती? 7 1 7, 7 किती? 5, म्हणजे 7नी भागलं 5 शिल्लक 1. सगळ्यांना 1/1 सांग 5/7 दिवस. 1/1.5/7 दिवस. तर मित्रांनो, व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.